जय खानदेश मंडळी की तुम्ही देखील आहे ना की जून महिना लागी गया आणि शेतकरीसनी कपास पीक लायलेले आणि खरं मुद्दा तर 7 जून पर्यंत पाणी पडी जाय पहिले आणि आता ते 15-16 तारखे लागी तरी पाणी ना पत्ता नाही. शेतकरीसनी तुम्ही देखील आहे ना की शेतकरीसनी आपला शेतीमान ठिबक करलेले आणि ठिबकवरी ते आपलं कपाशी पिकले जीवदान दि राहणार. महत्वाची गोष्ट ही आहे की त्यासनं येरमा पाणी जेवढं रास तेवढंच पाणी भरावं आणि नंतर ती विहीर आटायली का ती अजून बनवते. हा तर आपल्या सोबत एक शेतकरी आहे की त्यासनी ठिबक करेल आणि ठिबक वर बी ते आपले कपास पिकले वाचण्याचा प्रयत्न करा. दादा काय सांगशात की पाणी पहिले तर 7 जून पर्यंत पडी जाय पण आता 13, 14, 15 तारखेला की तरी पाणी ना पत्ता नाही. काय सांगशात बरं? काय सांगतो ते इच्छा तर अशीच आहे, देवनी पाणी पडायला पाहिजे. आज तुम्ही 15 तारीख येगी तरी शेताडा नाहीये. येरी देखो आटाई राहण्यात शेरी 10 मिनिटं 15 मिनिटाचा येणं वर चाली नाही राहण्यात. तर निसर्ग राजा पण एकच विनवणी आहे की पाणी पडायला पाहिजे, कारण की पाणीशिवाय शेतकरीला जीवदान नाही. कारण की आतापर्यंत 30-30, 35-35 हजार रुपये मातीमा टाकाय घ्यात आणि अशा काही वाटत नाही की वो काही लोकेशनं सावकारी लोकेशनं ज्या पैसा उचलीच नाही शेती करी राहणं त्या फिट्टीन अशी काय आशा दिशेने राहिली आणि वातावरण बी काय वाटत नाही ना पाणी. आणि वातावरण बी काही नाही वाटी राहणं आणि देवने हवा सोडी देल शे काय यंदा खरं दिसत नाही. म्हणजे पाणी होऊ 7 जून पर्यंत देवबाना म्हणजे घाऱ्या गोऱ्या चालू आहे जायत कुठे वारा वादळ किंवा ढग काढणं चालू आहे जायत पण यंदा तर काहीच दिकीन राहिली. शेतकरीने अपेक्षा म्हणजे शेतीमध्ये आपलं सट्टा सारखं त्याची जे सट्टा म्हणतात ना सट्टा सारखं एक शेतकरी जुगार की टाकत तसं म्हणजे त्याची तर लाई दिनं पण आता त्यातले पाणी पडणं तर ठीक आहे नाही तर जतपर्यंत त्याचं येरमा पाणी तत्पर्यंत तर ठीक आहे नंतर त्यांना हालात दिकी राहणार. 10 मिनिटांवर येर चालत 10 मिनिटांना वर येर चालत नाही. मनीसन आता म्हणजे निसर्गाने काहीतरी कृपा करायला पाहिजे आणि लवकरात लवकर पाऊस पडायला पाहिजे. बोली खानदेश मराठीसाठी संदीप त्रिभुवन धुळे. बोली खानदेश मराठी न्यूज.